प्रत्येक उदास वाटणारी व्यक्ती डिप्रेशनमध्ये नसते, पण प्रत्येक डिप्रेशनची सुरुवात ही उदासीपासून होऊ शकते. उदास वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे. एखादी वाईट घटना, अपयश, नात्यातील ताणतणाव यांमुळे अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. ही भावना काळानुसार कमी होते आणि व्यक्ती हळूहळू पूर्ववत होतो. पण डिप्रेशन म्हणजे फक्त उदासी नाही. काही लक्षणे असतात ती 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत जाणवत असतील तर ते डिप्रेशन आहे असे आपण समजू शकतो. सतत निराश किंवा रिकामं वाटणं, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमधला रस किंवा आनंद कमी होणं, ऊर्जा कमी होणं किंवा लवकर थकवा येणं, झोपेचा त्रास, खूप झोप येणं किंवा झोप न लागणं, भूक कमी किंवा जास्त लागणं, वजनात बदल दिसणं, स्वतःबद्दल अपराधी भावना किंवा निरर्थकची भावना वाढणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणं किंवा निर्णय घेण्यात गोंधळ होणं, हालचाली मंदावणं, बेचैनी वाढणं, जगण्यात अर्थ नाही असे नकारात्मक विचार येणं, मृत्यू किंवा आत्महानीचे विचार येणं. इथे फरक असा आहे, उदासी ही परिस्थितीची संबंधित असते, पण डिप्रेशन ही मनाची अवस्था बनते. म्हणून लक्षणे दुर्लक्षित करू नका. हे काही नाही, आपोआप ठीक होईल असं म्हणण्यात वेळ वाया घालवू नका. धन्यवाद.